नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाची संततधार जी आहे ती सुरू आहे. त्यामुळं पेरणीयुक्त पाऊस झाला असल्यामुळं आता काही प्रमाणावरती पेरण्यांना सुरुवात जी आहे ती होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडनं आणि कृषी विभागाकडनं वर्तवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यामधील आता 150 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती झालेली आहे. तर जवळपास 60% पेरण्या ज्या आहेत त्या झाल्या असल्यामुळं याचा फायदा जो आहे तो आता पेरणी क्षेत्रावरती होताना दिसून येत आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास दीड महिना पावसाने मोठा खंड पाडला होता. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या रिमझिम पावसामुळं पेरणीयुक्त पाऊस जो आहे तो झालेला आहे. त्यामुळं अजूनही एक 1,07,000 हेक्टर क्षेत्र जे आहे ते पेरणी बिना राहिलेलं आहे. म्हणजे अजूनही त्या क्षेत्रावरती पेरणी जी आहे ती झालेली नाही. त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती पेरण्या ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत. जून महिना जो आहे तो पूर्ण कोरडा गेला होता. त्यानंतर जुलै महिन्यात मोठी अपेक्षा होती. मात्र जवळपास अर्धा महिना जो आहे तो पाऊस न झाल्यामुळं याचा परिणाम जो आहे तो पेरणी क्षेत्रावरती झाला होता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात सरासरी 3 लाख हेक्टर क्षेत्रावरती पेरणी केली जात असते. परंतु यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळं पेरण्या ज्या आहेत त्या रखडल्या आहेत. त्यामुळं याचा परिणाम जो होतो आता पेरणी क्षेत्रावरती होताना दिसून येत असला तरी गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या रिमझिम पावसामुळं आतापर्यंत 60% पेरण्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. तर उर्वरित 40% पेरण्या देखील लवकरच पूर्ण होतील अशी शक्यता जी आहे ती कृषी विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेली. सर्वाधिक नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पांढरं सोनं म्हणून ओळख असलेल्या कापसाची लागवड होत असते. परंतु पाण्याची कमतरतामुळं यावर्षी कापसाची लागवड क्षेत्र जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती घटलंय. तर दुसरीकडे पपई आणि केळी या फळबागांचे क्षेत्र जे आहे ते वाढलं असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा जी आहे ते नंदुरबारकरांना आणि शेतकऱ्यांना लागलेली. त्यामुळं वरुण राजांनी दयादृष्टी करून लवकरच दमदार असा पाऊस यावा आणि शेतकऱ्यांसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही देखील सुटावा अशी अपेक्षा जी आहे ती नंदुरबारकरांच्या वतीने केली जात आहे. जितेंद्र बैसाना, टीव्ही9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.